असं विशेष थोडं आहे की आम्ही अचानक बसालो. स्थगित केलेलं आमरण उपोषण आज सुरू होत आहे आणि आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहे. परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो की पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलायचं नाही, माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा आणि कुणबी एक असल्याचं तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा 2004चा GR आहे तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा. दुसरं, सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा. आणि जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं, राज्यभरात आरक्षण द्यायचं, याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा. सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या. शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली त्या शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं. रेकॉर्ड शोधायचं, ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा. EWS ECBC आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागले ते तीनही ऑप्शन ठेवा तुम्ही. म्हणजे OBC, कुणबी आणि ECBC EWS तिन्ही पण ठेवा. तिन्हीपैकी एक विद्यार्थी कोणता घेणार आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका. ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी. म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे. फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलो या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला. आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा. ज्या तुमच्याकडे 9-10 मागण्या दिलेल्या आहेत, या आताही सांगितल्यात आणि दिलेल्या पण आहेत, त्या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा. कुठंही त्याला अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका. आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची, त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका. तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही. तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा, नसता पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही.